बरं 10वा एक्झाम्पल बघा रे. क्वेश्चन पुस्तकामध्ये बघा. व्हाईल लँडिंग ॲट ॲन एअरपोर्ट, व्हाईल लँडिंग ॲट ॲन एअरपोर्ट ए पायलट मेड an angle of depression of 20 degree. Average speed of the plane was 200 km per hour. The plane reached the ground after 54 seconds. 54 seconds. Find the height at which the plane was when it started landing. परत बघा एक्झाम्पल आणखी एकदा. क्वेश्चन नीट बघून घ्या. व्हाईल लँडिंग ॲट ॲन एअरपोर्ट ए पायलट मेड an angle of depression of 20 degree. Average speed of the plane was 200 km per hour. The plane reached the ground after 54 seconds. Find the height at which the plane was when it started landing. sin 20 ची व्हॅल्यू 0.342 दिलेली आहे बघा. बघा नीट लक्ष करा रे. फिगर बघा त्याच्यामध्ये. बारे पॉइंट ए बी द पोझिशन ऑफ द एरोप्लेन. बघा लक्ष करा रे. पॉइंट ए बी द पोझिशन ऑफ द एरोप्लेन. लक्ष करा हे एरोप्लेन अशा प्रकारे आहे. BC इज द एअरपोर्ट. तर ह्या एरोप्लेनला एअरपोर्टवर लँडिंग करायचं आहे. बघा अशा प्रकारे लँडिंग करणार आहे. लक्ष करा हे. आता हे जे लँडिंग करायला लागले रे, हे लँडिंग करण्यासाठी त्याला किती वेळ लागला रे? 54 सेकंद लागायला लागले रे. 54 सेकंद. मग आता इथून त्याला लँडिंग करणार आहे. मग इथे अँगल ऑफ डिप्रेशन तयार झालंय त्यानं. इथून त्याचं लँडिंग चालू व्हायला लागलंय. मग इथं हे हॉरिझॉन्टल लाईन तयार झाली. एई पहिल्यांदा एरोप्लेन हे ग्राउंड एअरपोर्ट पासून म्हणा किंवा ग्राउंड पासून म्हणा हे हाईटवर आहे. लक्ष करावे. आता ती किती हाईट आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग या हाईटवरून त्यानं लँडिंग करणार आहे. लक्ष करा. हळूहळू खाली येणार आहे. मग सुरुवातीची हाईट इकडे तेवढीच आहे त्याची. लक्ष करा. मग आता इथपर्यंत आल्यानंतर इथून त्यानं लँडिंग करणार आहे खाली. मग इथून लँडिंग करता वेळेस अँगल ऑफ डिप्रेशन किती तयार व्हायला लागलाय? 20 डिग्रीचा तयार व्हायला लागलाय. हे हॉरिझॉन्टल लाईन तयार झाली त्याची. एरोप्लेनची हॉरिझॉन्टल लाईन आहे. ज्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये त्यानं एरोप्लेन उडत होता. लक्ष करा. मग इथून ते लँडिंग खाली व्हायला लागले आहे. मग हे हॉरिझॉन्टल लाईन आणि हे लँडिंग होते वेळेस कितीचा अँगल व्हायला लागलाय? 20 डिग्रीचा अँगल व्हायला लागलाय. 20 डिग्रीचा अँगल तयार व्हायला लागलाय. म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन 20 डिग्रीचा आहे. लक्ष करा. म्हणजे अँगल CAE इक्वल टू 20 डिग्री अँगल ऑफ डिप्रेशन. येई काय झाली? हॉरिझॉन्टल लाईन तयार झाली. हॉरिझॉन्टल लाईन म्हणल्यावरती ग्राउंडला कशी असते? पॅरलल असते. ग्राउंड म्हणा किंवा एअरपोर्ट म्हणा. म्हणजे येई पॅरलल BC. येई पॅरलल BC. बघा आपल्याला याच्यामध्ये ह्या ग्राउंड पासून हे एरोप्लेनची हाईट काढायची आहे. किती हाईट वर होतं ते काढायचं आहे लँडिंग होते वेळेस. बघा लक्ष करा. अँगल CAE इक्वल टू हा अँगल कितीचा आहे? 20 डिग्रीचा आहे. येई हॉरिझॉन्टल लाईन असल्यामुळं येई पॅरलल BC येतं रे. कारण हॉरिझॉन्टल लाईन ग्राउंडला कशी असते? पॅरलल असते रे. येई पॅरलल BC. हे पॅरलल म्हणल्यामुळं हे अल्टरनेट अँगल्स तयार होतात. हे ट्रान्सव्हर्सल झाले. अल्टरनेट अँगल्स तयार झाले. अँगल CAE कॉन्ग्रुएंट अँगल ACB. अँगल CAE कॉन्ग्रुएंट अँगल ACB. बरं कोणते अँगल झाले? अल्टरनेट अँगल्स.
बट अँगल सीएई कितीचा आहे रे? 20 डिग्रीचा आहे. देअरफॉर अँगल एसीबी इक्वल टू किती आला रे? 20 डिग्री आला. एसीबी इक्वल टू 20 डिग्री येतो. बघा लक्ष करा. ॲव्हरेज स्पीड काय दिली एरोप्लेनची? 200 किलोमीटर पर आवर दिली आहे. ॲव्हरेज स्पीड किती दिली आहे तुम्हाला एरोप्लेनची? 200 किलोमीटर पर आवर दिलेली आहे. द प्लेन रीच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंद. बघा इथून त्यांना हे जे एरोप्लेन आहे हे एअरपोर्टवर लँडिंग व्हायला लागलं आहे. मग हे लँडिंग होण्यासाठी त्याला किती वेळ लागलाय हे आपल्याला टाइम दिलाय रे. लँडिंग होण्याचा टाइम दिलाय. किती दिलाय? 54 सेकंद. बघा ह्या पॉइंट ए पासून ह्या पॉइंट सी पर्यंत येण्यासाठी त्याला किती वेळ लागते रे? 54 सेकंद लागायला लागले. म्हणजे टाइम दिलाय. ह्या टाइमच्या आधारे तुम्हाला हे डिस्टन्स काढून घ्यावं लागेल. किती डिस्टन्स झालं रे हे? लँडिंग होण्यासाठी किती डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलं हे डिस्टन्स आपल्याला काढून घ्यायचे. नीट लक्ष करा. ॲव्हरेज स्पीड किती आहे? 200 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे एका तासाला 200 किलोमीटर. 1 आवर. 1 आवर म्हणजे सेकंद किती असतात 1 आवर मध्ये? 3600 सेकंद. एका आवर मध्ये किती सेकंद असतात रे? 3600 सेकंद असतात रे. एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600. 1 आवर इक्वल टू 3600 सेकंद. आता किलोमीटरचं मीटर करू रे. 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. आता 200 किलोमीटर पर आवर आपल्याला इथं सेकंद घ्यायचे आणि मीटर घ्यायचे. म्हणजे 3600 सेकंदामध्ये 3600 सेकंदामध्ये 200 इंटू 1000 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते रे. बघा किलो आवरचं काय केलं आपण? सेकंद केले रे. आणि किलोमीटरचं मीटर केले. लक्ष करा. बघा म्हणजे 3600 सेकंदामध्ये 200 इंटू 1000 मीटर हे डिस्टन्स रे. तर 54 सेकंदामध्ये किती मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल होते हे आपल्याला काढायचं आहे. बघा हे नीट लक्षात यायलंय का? 1 आवर म्हणजे किती झाले रे? 3600 सेकंद झाले. 1 आवर म्हणजे 3600 सेकंदामध्ये 200 किलोमीटर आहे. आपण किलोमीटरचं मीटर करायला लागलो तरी मग किलोमीटरचं मीटर करायचं असेल तर 1000 न मल्टिप्लाय करावं लागतो रे. 3600 सेकंदामध्ये 200 इंटू 1000 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल होतं. तर 54 सेकंदामध्ये किती मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल होतं म्हणजे आपल्याला एसी डिस्टन्स काढता येईल. बघा ह्याच्या आधारे आपल्याला हे डिस्टन्स काढायचे. तर आता या दोघांचा मल्टिप्लाय करा. 54 इंटू 200 इंटू 1000 अपॉन 3600. पहिला नंबर डिवाइड मध्ये जातो रे. 13 तयार झाले. बघा लक्षात घ्या. बघा 54 इंटू 200 इंटू 1000 अपॉन 3600. ह्याच्यातले 2 झिरो कॅन्सल करा. ते 2 झिरो कटून गेलेले. इथं 18 न भाग द्या रे. 18 दोन्ही 36. 18 त्रिक 54. बघा इथं 18 न भाग दिला रे. 18 दोन्ही 36. 18 त्रिक 54. बघा रे. हे 2 ला 2 आणि 1000 ला 1000. बघा रे. बघा 18 न भाग दिला. 18 दोन्ही 36. 18 त्रिक 54. हे 2 ला 2 आणि 1000 ला 1000. हे इथं 2 कॅन्सल होतं रे. 3 न मल्टिप्लाय करा म्हणजे 3000 मीटर आलं. बघा 3000 मीटर म्हणजे 54 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल व्हायला लागले? 3000 मीटर. बघा 54 सेकंद डिस्टन्स. इथून एवढं ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागला होता? 54 सेकंद. लक्ष करा. 54 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आपण काढून घेतलं रे. 3000 मीटर म्हणजे एसी डिस्टन्स किती आलं रे? 3000 मीटर. बाय लक्षात आलं का? एसी डिस्टन्स आपल्याला इथं काढून घ्यावं लागलं रे. हे एसी डिस्टन्स काढून घेतलं.
कशाच्या आधारे? ॲव्हरेज स्पीडच्या आधारे आणि टाइमच्या आधारे 54 सेकंद दिलेले आहे. द प्लेन रीच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंद. बरं, द प्लेन रीच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंद. इथून एवढं डिस्टन्स किती आहे? 54 सेकंदामध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे. बघा, त्याच्या आधारे आपण हे किती डिस्टन्स आहे ते काढून घेतलेलं आहे ना. आवरचं काय केलं आपण? सेकंद मध्ये रूपांतर केलं, म्हणजे 3600 सेकंद. मग एवढ्या सेकंदामध्ये त्यांना 200 किलोमीटर जाते. किलोमीटरचं मीटर केले म्हणजे 1000 न मल्टिप्लाय केले. तर 54 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ह्या दोघांचा मल्टिप्लाय होतो आणि फर्स्ट नंबर डिवाइड मध्ये जातो रे. हे 2 0 कॅन्सल करा. 18 दोन्ही 36, 18 3 54, 18 न भाग दिला इथं. 18 दोन्ही 36, 18 3 54. आता हे 2 ला 2 1000, हे 2 कॅन्सल झालं रे. मग 3 न मल्टिप्लाय करा, 3000 मीटर. बघा, हे एसी डिस्टन्स आलं. आपल्याला ग्राउंड पासूनची हाईट काढायची आहे. एरोप्लेन किती हाईटवर होतं ते काढायचे. बघा, आता 20 डिग्रीच्या अपोजिट डिस्टन्स काढायचे आणि हायपोटेनियस माहित आहे रे. म्हणजे आता काढून घेतलंय आपण एसी डिस्टन्स, कारण टाइम माहित होता आपल्याला, त्याच्या आधारे डिस्टन्स काढलेले. 20 डिग्रीच्या अपोजिट डिस्टन्स काढायचे आणि हायपोटेनियस काढून घेतलेले, म्हणजे माहिती आहे आपल्याला आता. मग अपोजिट आणि हायपोटेनियस कोणाचा रेशो येतो रे? साईनचा रेशो येतो. म्हणजे साइन 20 इक्वल टू AB अपॉन AC. साइन 20 इक्वल टू AB अपॉन AC. बट साइन 20 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 0.342. बट साइन 20 ची व्हॅल्यू 0.342. LHS इक्वल आहे, RHS इक्वल घ्या. Therefore AB upon AC equal to 0.342. बघा, लक्षात आलं. AB upon AC equal to 0.342. बघा, LHS इक्वल आहे, RHS इक्वल घेतलंय. आता ह्याच्यात आपण AC डिस्टन्स काढून घेतले रे 3000. 3000. मग 3000 इथं डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय करा. बघा, यांचं मल्टिप्लिकेशन करा. हे 3 शून्याला 3 शून्य, 3 दोन्ही 6, 3 चौक 12 ला 2, 5 ला 1, 3 त्रिक 9 ने 10. 3 अंकानंतर पॉइंट द्या. हे 3 अंकानंतर पॉइंट, म्हणजे 1026 मीटर. हे मीटर मध्ये येईल, लक्ष करा, कारण 3000 मीटर आलेले, हे मीटर आलेले एबी डिस्टन्स. मग एबी काय रे? ग्राउंड पासूनची एरोप्लेनची हाईट आहे. Therefore the height is 1026 meter from the airport किंवा ग्राउंड म्हणणार आहे. The height is 1026 meter from the airport.